हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये. आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा किंवा या पौर्णिमेलाच कार्तिक पौर्णिमा असे देखील म्हणतात. तर या त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची, या दिवशी कुठल्या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला, त्याचबरोबर किती वाती लावायच्या आहेत, त्या कुठे लावायच्या आहेत, या बाबतीत हा आजचा व्हिडिओ मी केलेला आहे. व्हिडिओ टाकायला उशीर झालाय. 4 महिने भगवान विष्णूने शंकराकडे सृष्टीचा सगळा कारभार दिलेला होता आणि हा कारभार शंकर भगवान पाहत असताना एक जो त्रिपुरासूर नावाचा राक्षस आहे, तो सृष्टीतील लोकांना खूप त्रास देत होता. त्यामुळे शंकर भगवानाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. म्हणून या दिवशी आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून हा दिवस साजरा करतो. तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचंय, त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करावी. या दिवशी आपल्याला शंकर भगवानांची पूजा करायची आहे आणि 750 वाती लावायच्या आहेत. त्यालाच त्रिपुरवात असे म्हणतात. तर ही त्रिपुरवात कधी लावायची आणि कशी लावायची मी तुम्हाला सांगते. शक्यतो ही त्रिपुरवात जे आहे, आपल्याजवळ जर मंदिर असेल शंकर भगवानाचं तर तिथं जाऊनच लावा, महादेवाच्या मंदिरामध्ये. जर मंदिर नसेल तर आपण ही 750 वातीची जी एक त्रिपुरवात बनवलेली आहे ती घरी, आपल्या घरी जे शिवलिंग आहे त्याला अभिषेक घालून लावली तरी चालते. तर आपल्याला ते पूजाविधी कसा करायचा तर मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, शुद्ध तुपाचा, गाईच्या तुपाचा दिवा घेऊन तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर स्वच्छ असं कापड हांतरून घ्यायचं. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आणि सुरुवातीला कुठल्याही पूजेच्या आधी आपण काय करतो तर गणपती बाप्पाची पूजा करत असतो. तर आपल्याला काय करायचे, सुरुवाती गणपती बाप्पापासून करायचे आहे. तर गणपती बाप्पाला आपल्याला सुरुवातीला चांगल्या पाण्याने स्नान घालून घ्यायचे. त्यानंतर पंचामृताने स्नान घालून परत चांगल्या पाण्याने स्नान घालून घ्यायचे आहे. आणि चौरंगावर किंवा पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला तिथं गणपतीची काय करायची आहे, प्रतिष्ठापना करून घ्यायची आहे. नंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून घ्यायचे. त्याचबरोबर लाल फूल, शक्य असल्यास तुम्ही दुर्वा देखील वाहू शकता. त्यानंतर आपल्याकडं जर शिवलिंग असेल आपल्या देवाऱ्यामध्ये तर आपल्याला त्या शिवलिंगाला अभिषेक घालायचा. जर नसेल तर तुम्ही शिवलिंगाच्या रूपात सुपारीला अभिषेक घातला तरी चालेल. तर ते कसा घालायचा ते मी सांगते. तर आपल्याला एखाद्या तांब्याच्या ताटामध्ये किंवा शिवलिंग घ्यायचं आहे आणि नंतर त्याला सुरुवातीला चांगल्या पाण्याने स्नान घालून घ्यायचं 3 वेळेस. तेव्हा आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा मंत्राचा जाप करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने आपल्याला स्नान घालून घ्यायचं 3 वेळेस. त्यानंतर परत शुद्ध पाण्याने 3 वेळेस स्नान घालून घ्यायचं. त्यानंतर त्या शिवलिंगाची देखील आपल्याला प्रतिष्ठापना पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला करायची आहे. तुम्ही जे पाट घेतला असेल तर पाटावर, चौरंग घेतला असेल तर चौरंगावर. नंतर मग त्यांना आपल्याला शक्य असल्यास पांढरे फूल व्हायचे आहे. त्याचबरोबर बेलपत्र देखील व्हायचे आहे. ही पूजा झाल्यानंतर मग आपल्याला आता त्रिपुरवात जी आहे ती प्रज्वलित करायची आहे. त्रिपुरवात म्हणजे काय तर 750 वातीची एकच वात ती बनवलेली असते. ती तुम्हाला घरी बनवता आली तर ठीक, नाही तर तुम्ही जे पूजा साहित्याचं दुकान असतं तिथं ही त्रिपुरवात द्या म्हणलं की देतात. 750 वाती मिळून एक वात बनवलेली असते. ती आपल्याला शुद्ध तुपामध्ये आदल्याच दिवशी भिजवून ठेवायची आहे. आणि मग त्या दिवशी जेव्हा आपल्या शिवलिंगाची पूजा होईल त्याच्यानंतर आपल्याला ही जी त्रिपुरवात आहे ती लावायची आहे. आणि त्रिपुरवात लावल्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र देखील आपल्याला या दिवशी म्हणायचा आहे. जेव्हा आपण त्रिपुरवात प्रज्वलित करू त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही त्रिपुरवातीवर थोडं थोडं तूप टाकून आपल्याला 108 वेळा किंवा 21 वेळा, 51 वेळा तुम्हाला जसं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला काय करायचं आहे, ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र देखील म्हणायचा आहे. तर तो महामृत्युंजय मंत्र कोणता तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मी बंधनात मृत्यू मोक्षी यमामृता, हा महामृत्युंजय मंत्र आपल्याला काय म्हणायचा आहे. शक्य असल्यास ही त्रिपुरवात जी आहे ती आपल्याला मंदिरातच लावायची. नसेल तर आपल्याला मी जशी पूजा सांगितली तशी पूजा मांडून आपल्याला घरी ही त्रिपुरवात प्रज्वलित करायची आहे. असं केल्याने आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनातील अंधकार सगळा दूर होऊन
आपल्या घरामध्ये उजाला येतो असे म्हटले जाते आणि या दिवसाला देव दीपावली देखील म्हणतात.